पोहरा देवीचे 3 महंत सध्या मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। आपण पाहतोय या ठिकाणी संजय राठोड यांच्या बंगल्यावरती पोहरा देवीचे महंत कबीरदास महाराज, शेखर महाराज आणि जितेंद्र महाराज मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मुंबईमध्ये दाखल झालात तुम्ही आणि निमित्त नेमकं काय? कारण बऱ्याच चर्चा झडतायत, याच चर्चेच्या निमित्ताने तुम्ही मुंबईमध्ये आलेला आहात का? हो, अगदी खरं आहे। कारण गेल्या 2-3 दिवसापासून जे प्रसार माध्यमामध्ये संजय राठोड यांचा प्रगती बुकामध्ये ते नापास झाले अशी बातमी ऐकल्यानंतर ते जरासं आम्हाला जरासं वेगळं वाटलं। कारण अख्खा समाज त्याबद्दल समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला की आता ज्या व्यक्तीने समाजाचा नेतृत्व करून एक मागासवर्गीयांची काशी असलेल्या पोहरा देवींचा मोठ्या प्रमाणात विकास केला आणि त्या ठिकाणावरच्या त्यांनी केलेल्या विकास कामाचा लोकार्पण करण्याकरिता देशाचे प्रभावी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी येऊन तिथं लोकार्पण त्या ठिकाणी करतात आणि प्रसार माध्यमामध्ये त्यांच्याविषयी प्रगती बुकामध्ये ते नापास झाले असं ऐकल्यानंतर आम्हाला वाटलं की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही गोष्ट आम्ही मांडली आणि त्यांना सांगितले की महायुतीच्या कोण्यातरी व्यक्तीने समोर येऊन याविषयी एक स्पष्टीकरण द्यावा की आमच्याकडनं कोणत्याही प्रकारचं असं प्रगती बुक तयार झालेलं आहे की नाही झालेलं आहे की बा त्याच्यामध्ये संजय राठोड नापास म्हणून सांगतात। तर आम्हाला तुमच्या या प्रसार माध्यमाच्या यांच्या TV मीडियाच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की महायुतीचे संवेदनशील नेते आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही ही बाब मांडलेली आहे। आणि राहिली मंत्रिपदाची गोष्ट की मंत्रिपद मिळेल नाही मिळेल, परंतु अशा प्रकारे एखाद्या समाजाच्या नेत्याची बदनामी कोणत्या तरी प्रसार माध्यमामध्ये होणं हे चुकीचं आहे। याविषयी कोणातरी महायुतीच्या नेत्यांनी येऊन हे स्पष्टीकरण करावं आणि समाजाची आणि आमच्या सगळ्यांची तर मागणी हे राहिलेलीच आहे। समाजाचं एक मोठं नेतृत्व संजय राठोड आहेत, यांना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाला पाहिजे, ही तर मागणी आमची राहिलेलीच आहे। ही समाजाची मागणी आहे आणि आम्हाला विश्वास आहे देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आणि एकनाथराव शिंदे साहेबांकडून त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की या मंत्रिमंडळामध्ये संजय भाऊ हे राहतील। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला देखील विचारायचा आहे। तुम्ही देखील म्हणत आहात तुम्ही भेट घेतली, एकनाथ शिंदेंची पण भेट घेतली, फडणवीसांची पण भेट घेतली, काय अभिप्राय मिळाला तुम्हाला? कारण ज्या चर्चा सुरू आहेत त्यानुसार दिल्लीतून ही सगळी यादी ठरलेली असं म्हणतात आणि त्यामध्ये संजू भाऊंचं नाव नाहीये असं सुद्धा बोललं जातं। नवीन चेहऱ्याला संधी मिळेल अशी पण चर्चा आहे। जय शिवालाल, जय भवानी। फडणवीस साहेबांना आम्ही भेटलो। फडणवीस साहेबांना 101% म्हणे हे संजय राठोड म्हणे त्याच्यामध्ये राहीलच, पण आम्हाला बी सर्व धर्मगुरूंना सर्व म्हणताना आम्हाला विश्वास आहे, विश्वासच नाही तर दृढ विश्वास आहे की या मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड समाविष्ट राहील असा शब्द माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिले। हा प्रश्न तुम्हाला देखील विचारायचा आहे, जर समजा नाव आलं नाही तर तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे आणि काही याबाबतची चर्चा तुमची माजी मंत्री संजय राठोड यांच्याशी झाली आहे का? नाही, संजय राठोड साहेबांसोबत काही चर्चा झाली नाही या विषयावर, पण ही वेळ येणार नाही अशी वाटते। पण आलीच शक्यतो तर तो समाज मिळून सर्व महंत मिळून तो निर्णय घेईल। विकास कामं झाली आहेत का तुमच्या इथे? आणि संजय राठोड यांनी पोहरा देवी किंवा आसपासचा जो परिसर आहे वाशिमचा त्या ठिकाणी विकास कामं केलेली आहेत का? हो, नक्की केलेले आहेत। त्या विकास कामामुळेच संजय राठोड मागे आज पोहरा देवीला एवढे मोठे प्रोग्राम झालेत। देशाचे पंतप्रधान पोहरा देवीला येऊन नंगारा वास्तू या बंजारा विरासत भूमीचं उद्घाटन केलेलं आहे। तर अशा बाबतीत संजय राठोड यांचं कार्य गोरगरिबांचा नेता म्हणून ओळखले जाते, तर विकास कार्य भरपूर प्रमाणामध्ये आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळते का किंवा मंत्रिपद त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडते का आणि याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरती नेमका कधी होणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।